नमस्कार. आज आपण पाहणार आहोत फोनिक्स म्हणजे काय. तर फोनिक्स म्हणजे जसं की चिमणीचा आवाज आहे चिवचिव, कावळ्याचा आवाज आहे काव काव, गाईचा आवाज आहे हंबा. तसं हे जे लेटर्स आहेत ABCD यांचेही आपापले आवाज आहेत. तर ते आवाज शिकवले जातात या फोनिक्समध्ये. एकदम साधं आणि सोपं उदाहरण घेऊया आपण कॅटचं. कॅट. तर कॅटचं स्पेलिंग लिहिताना आपण काय लिहितो? CAT कॅट. पण म्हणताना आपण काय म्हणतो? क. लिहिताना आपण लिहितो C आणि म्हणताना आपण म्हणतो क. लिहिताना आपण काय लिहितो? A. म्हणताना आपण काय म्हणतो? ॲ. लिहिताना आपण लिहितो ट आणि म्हणताना आपण म्हणतो टी. क ॲ ट CAT. तर असेच या फोनिक्समध्ये वेगवेगळ्या लेटर्सचे साऊंड शिकवले जातात आणि या साऊंड्स एकदा विद्यार्थ्यांना आले की मग त्यांना लिहिणं आणि वाचणं अतिशय सोपं होऊन जातं. याचंच आणखीन एक आपण पुढचं उदाहरण घेऊया. ते म्हणजे C आणि H हे जेव्हा लेटर्स शेजारी शेजारी येतात, जवळजवळ येतात, एकत्र येतात, तेव्हा त्याचा साऊंड होतो च. SH एकत्र आले, बरोबर आले की त्याचा साऊंड होतो श. आणि या साऊंड्सप्रमाणे मुलं मग लिहायला आणि वाचायला शिकतात. धन्यवाद.